आणि हे ते ठिकाण आहे जिथे जत्रा भरते आणि सोमवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. आणि पहिला शिकार मिळाला. केवढा आहे तो? तर मंडळी आता आपण आलो आहोत कुणकेश्वर मंदिर, स्वयंभू श्रीदेव कुणकेश्वर मंदिराजवळ आलो आहोत. चला आज जाऊया. या इकडे चप्पल बिप्पल काढायची. पुन्हा बऱ्याच वर्षानंतर आले. बऱ्याच म्हणजे 4-5 वर्ष झाले असतील. बरीच वर्ष कसली होत आहे. कुठे आतमध्ये? गर्दी आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे. एंट्रन्स आहे. आणि सोमवार असल्यामुळे प्रचंड गर्दी आहे. हा एंट्रन्स आहे. बाबा कुणाकडे जायचे? अरे त्यानंतर इथे श्री जोगेश्वरी मंदिर आहे. श्री देवी जोगेश्वरी. हे मंदिर कुणकेश्वर आणि त्याच्या मागच्या बाजून चालले कारण गर्दी खूप आहे. त्यामुळे आतमध्ये जाऊन दर्शन घेणं खूपच प्रमाणाच्या वर उशीर होईल. तर आमच्या मामाला 3 वाजता परत रिटर्न पोहोचायचं आहे. सॉरी काकाला 3 वाजता पोहोचायचं आहे. त्यामुळे ती गोष्ट अशक्य आहे दर्शन घेणं. आणि ही याची बॅक साईड मंदिराची. आणि हे ते ठिकाण आहे जिथे जत्रा भरते, कुणकेश्वरची मोठी जत्रा भरते. ते हे ठिकाण या ठिकाणी. तेव्हा तिथून एंट्रन्स आहे. तिथून लोक येतात. आता सध्या काहीतरी वाळूचं काम चालू आहे, रेती काढायचं. मग प्रचंड सुंदर स्वच्छ समुद्र किनारा. हे कोकणातील समुद्र हे आता तरी स्वच्छ दिसत आहेत, पण आता बऱ्यापैकी समुद्रामध्ये कारखान्यातून म्हणा, कारखान्याच्या निमित्ताने म्हणा, केमिकल टाकले जात आहेत. आत्ता मध्यंतरी आपण एका कोकणातील रत्नागिरीमधल्या बीचवरती गेलो होतो, तर तिथे अक्षरशः वाळू जी होती ती काळी निळी झाली होती आणि पाण्याचा रंगसुद्धा बदललेला होता. तर हे केमिकल जास्त प्रमाणात यायला लागलं तर त्याचा परिणाम हा इथल्या निसर्गावर होऊ शकतो. A few inches later. आणि आता आम्ही चाललो आहोत तारामुंबरीमध्ये, तारामुंबरीच्या समुद्रकिनारी. आणि तिथे बघणार आहोत मच्छी काय मिळते की नाही, मासे काय मिळतात की नाही ते. आणि त्याची बघा ही तयार चालू आहे. आपला पिंट्या जो आहे तो गळ तयार करतोय. एकदा घरी आरपार घुसलेली हातात जाते ना ती. ही इथं त्याने ओढून काढला ना खपकन. ती येत ना तिथं लॉक होते ना ती. चिंगळा आणि मग काय कसं वाटलं तेव्हा? फीलिंग कशी होती जेव्हा घुसले आतमध्ये? मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए. माझ्या तिथे काय नव्हती, पण मम्मी पप्पा रडत होती ते बघून. त्याका काय वाटलंच नव्हतं. मी माझ्या पण लाव. त्या बांधू का होतं हे कट करून याचा मांस लावणार आता.
ही अशी बांधू टिंकू नको नको तसाच राहते वडलेला समजत नाही तर हिकाला पहिला माझा जोरात पे नको उडत तुला काय बोलतोय माका डाऊट आता पहिली गळ रेडी आहे, आता माणूस पण रेडी आहे. टाइमपास हा प्रोफेशनल नाही तिथपर्यंत गेलेली आहे. घेऊन गेलो ना, है ना. इथं पाण्यामुळे पण कधी कधी कळत नाही त्याचा विचार मी एकदा वरून ब्रिज वरून काढलेली माझा मोबाईल टिंकू तुझ्याकडे आहे ना माझा खिशात आम्हाला पडतं रे टिंक्याला गॅस नको टाकू मला जी बनवून दिली होती गळ ती अख्खी पडली, त्याच्यामध्ये कोळंबी पण गेली आणि त्याच्यानंतर त्याचं काय गळ होती ती गेली, नट गेलं, सगळं गेलं. ही बघा ही रशी आहे ना ती सुटली आणि ती फेकायच्या आधीच ते पाण्यात पडून गेलं. तिथे हे करतात आणि मी असं इथे हे करत होतो, फक्त फेकायला सुरुवात केली त्याच्या आधीच. आणि पहिला शिकार मिळाला. केवढा आहे तो, कुठला आहे हा काय माहिती कुठला आहे. चालेल अय्यो चालेल चांगली शिकार भेटली पहिला शिकार मिळालाय. पहिला शिकार काम 25 झालेला आहे. भूक एकदम भारी लागलेला वेगळा मासा आहे रे टिंक्या. खायचं काय पण खायचा एक नंबर म्हणजे त्याचा व्हिडिओ तर सक्सेस होईल काय रे. हा. एकदम भारी लागलेला. बाईट मस्त झाली. नवीन प्रकारचा कुठला तरी मासा भेटला आपल्याला. तुम्हाला माहिती असेल तर सांगा बाबा कोणता मासा आहे. तुला माहिती आहे रे, तू कोण आहेस. कमेंट मध्ये करा, बोल ना. कमेंट करा कमेंट. हे मी गळ बरोबर बांधली का बघ. A few inches later. दिसला का तो माझ्या बोटाच्या सावलीकडे तो दिसला का इकडे आलेला. ए भावड्या हे कर ना म्हणा. कोणता आहे तो, खेकडासारखा काय दिसतोय तो, वेगळाच आहे का ते. मला घरी लावून दे. त्यालाच पकडतोय. तुझी बॉटल दे तोपर्यंत. आणि त्याला इथं लाईट वगैरे लावलेले आहेत. आणि आणखी एक भाव आपला तिकडे मासे फिशिंग म्हणजे फिशिंग करत होता आणि त्याने स्टिक आणली स्वतःची आणि ती स्टिक तुम्ही बघू शकता. पण काय झालं, एवढा वेळ झाला आम्ही पण मासे पकडण्याचा प्रयत्न होता पण आम्हाला पण नाही सापडले आणि शेवटी त्यालासुद्धा एकही मासा सापडला आणि तो बघा कसा वैतागला. जसं त्याचं नशीब होतं तसंच आमचंही नशीब होतं. आमच्या नशिबामध्ये सुद्धा हा एकच मासा आला. पण हरकत नाही, नेक्स्ट टाईम आपल्याला जास्त मासे मिळतील अशी अपेक्षा करतो. तोपर्यंत तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.